तर मी आज हळदी-कुंकूच्या सामानासाठी मार्केटमध्ये गेली होती. तिथे छान-छान होतं सर्वच. बघू मी समोर सांगतेच तुम्हाला, की मी काय आणलं तिथून मार्केटमधून. तर मला आज कळलं, की संक्रांत आली, की बायकांची वाइबच वेगळी असते आणि संक्रांत झाली, की बायकांचे हळदी-कुंकू सुरू हळदी-कुंकूचे कार्यक्रम सुरू होतात. ते सगळं तर तुम्ही बघणारच आहे. असो, तर मी माझा रुटीन शेअर करते. तर मला आज जायचं होतं हळदी-कुंकूसाठी ते आणायसाठी. नंतर तिथून मी ते आणलंय, घरी मी दाखवते. तर असं ना आम्ही मार्केटमध्ये शॉपिंग केली थोडीफार. नंतर आम्ही परत आलो. तर मी तिथून असं स्टीलचं ते आणलंय. खूप छान वाटलं मला ते. तर मला स्टीलची भांडी खूप आवडतात, तर मी तिथे आणलं. नंतर मग मी ते माझं थोडं भाजीपाला वगैरे ठेवायचा होता, तर तो ठेवला. नंतर न्यूज रिझल्ट आला होता, तर थोडा वेळ टीव्ही बघितली आणि तुम्हाला पण माहिती असेल कोण आलंय. नंतर आम्हाला इव्हिनिंगला छान मी रेडी वगैरे झाली होती आणि गेलो होतो आम्ही हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला. तिथे त्यांच्या मुलीची लूट होती. नंतर काही खायला दिलं. मग नाश्ता वगैरे झाला छान, तिथे चहा झाला आणि गप्पा मारत बसलो काही वेळ. जी छोटी मुलगी आहे ना, तिला बिलकुल हळदी-कुंकू किंवा टिक्का लावायला बिलकुल नको-नको करत होती ती. खूप क्यूट होती. छान छान असा लूटचा प्रोग्राम झाला. नंतर आम्हाला 2 घरी जायचं होतं तसं पाहता पाहता म्हटलं तर. पण आम्ही ना दोन्ही घरी गेलोय, पण ते मी टाकलं नाही कारण आणि 2च घरी इतका टाईम झाला. तिथे छान नाश्ता केला, घरी येऊन जेवण केलं.